हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज डेट आहे 30 जानेवारी 2024. तर आज आपण पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये बघणार आहोत की आपली स्ट्रॅटेजी कशी वर्क केली आहे. जे कोणी नवीन आहेत या चॅनलवरती त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये स्ट्रॅटेजीचे रूल्स लिहिलेले आहेत, ते प्लीज एकदा बघून घ्या. आणि माझा फर्स्ट व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला क्लिअर आयडिया येईल की आपण रूल बेस्ड ट्रेडिंग कसं करतो. ओके, सो स्टार्ट करूया. ॲज पर रूल VWAP आणि EMAच्या खाली एक स्ट्रॉंग क्लोजिंग. सो इथे या कॅन्डलला आपली एक शॉर्टची अपॉर्च्युनिटी बनते आणि इझिली आपला 1:2चा टार्गेट अचीव होतो. ओके, नेक्स्ट अपॉर्च्युनिटी इथे भेटते आपल्याला या कॅन्डलला. इथेही आपला 1:2चा टार्गेट अचीव होतो. या कॅन्डलला एक बाईंगची अपॉर्च्युनिटी आहे. ॲक्च्युली जर बघायला गेलं तर या कॅन्डलला ट्रेड घेतला पाहिजे. VWAP आणि EMAच्या वरती एक स्ट्रॉंग क्लोजिंग, पण इथे जर बघितलं तर आपला SL हिट होतो. इथे कुठेच आपला ट्रेड बनत नाही, टोटल साइडवेज मार्केट आहे. तर इथे या कॅन्डलवर एक सेलिंग अपॉर्च्युनिटी बनते. इथेही सहजपणे आपला टार्गेट अचीव होतो आणि हा आपला लास्ट ट्रेड असतो बँक निफ्टीमधला. नंतर आपल्याला कुठेच अपॉर्च्युनिटी भेटत नाही. आता आपण निफ्टीमध्ये बघूया, निफ्टीमध्ये स्ट्रॅटेजी कशी वर्क झाली आहे. निफ्टीमध्ये जर तुम्ही बघाल तर ओव्हरऑल डाऊन ट्रेंडच होता स्टार्टिंगपासून. सो आपल्याला निफ्टीमध्ये बऱ्याचपैकी मल्टिपल ट्रेड्स भेटले आहेत. फर्स्ट ट्रेड आहे तो या कॅन्डलला आहे. ओके, 1:2 टार्गेट इझिली अचीव. सेकंड ट्रेड जो बनतो तो या कॅन्डलला बनतो आपला. ते SL नाही हिट झाला आपला. ओके, जर या कॅन्डलला ट्रेड घेतला नसेल तर ही पण एक कॅन्डल आहे स्ट्रॉंग क्लोजिंग, इथेही आपण ट्रेड घेऊ शकतो. नेक्स्ट इथे आपला ट्रेड बनतो या कॅन्डलला. नेक्स्ट अपॉर्च्युनिटी आहे ती इथे आहे या कॅन्डलला. नंतर टोटल डाऊन ट्रेंडमध्येच आहे मार्केट. सो इथे कुठेही जर आपण या कॅन्डलला जरी घेतला असता ट्रेड, इथे किंवा या एक स्ट्रॉंग क्लोजिंगला, तरी आपण प्रॉफिटमध्येच राहिलो असतो. सो आज पण निफ्टीमध्ये स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी वर्क झालेली आहे. बँक निफ्टी थोडं वोलटाईल आहे कारण की बजेट वीक आहे. सो ते वॉलॅटिलिटी चालू राहणार. सो थँक्यू गाईस. असं होतं आपलं पोस्ट मार्केट ॲनालिसिस आपल्या स्ट्रॅटेजीचं. नक्की कळवा तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी वाटते आहे, आणि जर तुम्हाला यूज होत असेल या स्ट्रॅटेजीचा तर नक्की कमेंट्समध्ये कमेंट करून कळवा. थँक्यू गाईस.